हे गाईज गुड मॉर्निंग. तर काय झालेलं ना, काल माझा व्लॉग नाही आला. आय नो जे रेग्युलर मला बघत असणार, त्यांना नक्कीच डाऊट आला असेल, की मी काल का नाही टाकला. तर मी असं सांगू इच्छिते यार, की माझ्याकडनं इतकी मोठी चुकी कशी झाली काय माहिती. म्हणजे मी ना बरेचदा काय करते, व्हिडिओ पूर्ण रेडी करून तो अनलिस्ट करते आणि जेव्हा माझा टाईम असेल व्यवस्थित 10:00-10:30च्या दरम्यानमध्ये मी तो पब्लिक करते. पण आहे ना सगळं काही काल तयार असून सुद्धा मला ना ते आठवलंच नाही, कारण ही लोणच्याची गडबड चालू होती. सर्व लोणचं बनवायचं होतं. सो मला लक्षातच नाही राहिलं, की आपला व्हिडिओ पोस्ट करायचा बाकी आहे. सो म्हणून ते असं झालेलं. तर मग मी काय केलं, मग सकाळी मी अचानक उठली. मला लगेच ते क्लिक झालं, की अरे मी कालचा पब्लिक नाही केला व्हिडिओ. सो मग मी लवकर सकाळी उठून 7:00 वाजता तो पब्लिक केला अँड आय एम रिअली सॉरी, की गेला माझा एक दिवस यार. शिट! पण ठीक आहे यार, आता काय करायचं? माणसाकडनंच चुकी होतात नाही का? म्हणजे असं होत नाही माझ्याकडनं यार. म्हणजे मी आता एवढे दिवस झाले व्लॉगिंग करून, बट मला असं आठवतं, की एकदा झालेलं असावं मागच्या काही व्लॉगमध्ये. बट असं कधीच नाही झालेलं आणि हे खूप डिसअपॉइंटेड होतं. बट ठीक आहे, आता मी जास्त वरी नाही होत. कारण मी सकाळी तो पोस्ट केला आणि तुम्ही बघून घ्या आता ठीक आहे. मॅनेज करून घ्या. आता नाही होणार. बरं असो, तर सकाळी मी लवकर घरातून निघून कॉलेजला आली, लेक्चर वगैरे केलं, टिफिन वगैरे खाल्ला. त्यानंतर आजचं प्रॅक्टिकल खूप लेंदी होतं यार आणि मग माझी फ्रेंड ना पुण्याला गेली होती. सो तिने मला ना हे इतकं काही छोटं-मोठं असं गोष्टी आणलेल्या, ज्या खूप फेमस आहे तिथल्या आणि ते मला ती तेच डिस्क्राईब करून सांगत होती, की ही गोष्ट इथली आहे आणि ही अशी-अशी आणि खूप छान वाटलेलं मला. थँक सो मच डिअर मोक्षदा. अच्छा, तर त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. तुम्ही बघू शकता बस कधी आलेली आहे. ऑलमोस्ट रात्र होऊन गेली होती आणि घरचे म्हणतात, "इतक्या लेट कसं काय?" भाई काय सांगू, स्ट्रगल इज रिअल खरंच. आता घरी आल्यानंतर ना आईने सरप्राईज दिलं. म्हणजे सरप्राईज नाही म्हणू शकत आपण. आमचं खूप आधी डिस्कशन झालेलं, की आम्हाला लोणचं करायचंय निंबाचं. सो निंब वगैरे आणलेले होते तिने आणि ते खूप असे फ्रेश निंबू होते आणि असं मस्त तिला खूप इच्छा होत होती, की बनवायचं. सो ती बोललेली, "बनव तू तुझ्या पद्धतीने." मग म्हटलं, "ठीक आहे चालेल, बनवते मी." सो मग तिने सर्व काही मला रेडी करून दिलं होतं. ते फोडा वगैरे असतात ना, ते करून दिलेलं आणि त्याच्यानंतर मग मी ते सगळं ॲड करून व्यवस्थित त्याला हे केलेलं. आता ही रेसिपी सांगू का नको सांगू? आपला व्हिडिओ खूप मोठा आहे, अजून बरंच सांगते. तर निंबाचा फोडा केल्यानंतर ना, त्याच्यामध्ये मी स्पाइसेस टाकलेले. म्हणजे हिरवी मिरची, लाल मिरची, थोडंसं मीठ, हिंग, जिरेपूड आणि बस मग ह्यानंतर थोडीशी साखर. त्यानंतर हे सर्व काही मिक्स केलेलं आणि याला ना कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आणि बस मग आपलं 15 मिनिटात लोणचं रेडी होऊन जातं. आता हे खूप काही दिवसासाठी साठवणारं नव्हतं. नॉर्मली 8-1 दिवस. सो या तुम्हाला जर फुल रेसिपी पाहिजेल असेल तर मला सांगाल, मी देईल. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.